संतोष देशमुख हत्येला 50 दिवसांपेक्षा जास्त अवधी लोटून गेलाय। मात्र तरी सुद्धा कृष्णा आंधळे काही पोलिसांच्या हातीच लागत नाहीये। उलट कृष्णा आंधळेच्या कथित समर्थकांची बीडमध्ये सध्या गुंडगिरी आणि दादागिरी सुरू आहे। वाल्मिक कराडाच्या बातम्या मोबाईलवरती का पाहतोस असा जाब विचारत होमगार्ड जवान अशोक मोहिते या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे। त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धारूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी अशोक मोहिते याला मारहाण केल्याचा आरोप आहे। हे दोघे सुद्धा या घटनेच्या नंतर फरार झालेत। दरम्यान ज्या ठिकाणी मारहाण झाली तिथे फॉरेन्सिकच्या पथकाने तपास सुरू केला आहे। रात्री 11 वाजता सुमारास ते आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट झालेत। त्याच्यानंतर त्यांचा सिटी स्कॅन वगैरे करून घेतला आहे। इंजुरीजमध्ये त्यांना मेंदूला थोडा छोटासा रक्तस्राव झालेला आहे। सोबत डोळ्याला सूज वगैरे पण आहे त्यांच्या आणि पाठीवर मुका मार लागलेला आहे। बाकी उपचार त्यांच्यावर चालू आहे। तब्येत सध्या स्थिर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।